रेल्वेमुळे शहराचा उत्तर दक्षिण संपर्क तुटला आहे। एसटी स्टँड ते राजारामपुरी या मार्गावर ये-जा करण्यासाठी लोक जीर्ण झालेल्या मोडकळीस आलेल्या परीघ पुलाचा वापर करतात। महापालिकेने सुमारे 3,82,00,000 रुपयांचा मंजूर लोखंडी फुटओव्हर ब्रिज तयार करावा, यासाठी आज शिवसेना कोल्हापूर महिला शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी लवकर काम सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रतिज्ञा उत्तुरे यांनी दिला। शहराच्या प्रमुख अशा ठिकाणी पारीक पूल जो आपण गेले अनेक वर्ष बघतोय की अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे त्याची, तिथं सांडपाण्याचा पण नियोजन नाही आहे। शिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की तिथे पदचारी पूल म्हणजे लोकांची येण्या जाण्याचा मार्ग फाटकाच्या इथला बंद असल्यामुळे वाहनं तसेच पदचारी ह्यांची संख्या पुलाखालूनच आहे। म्हणजे चालत येणारी लोक पुलाखालूनच, गाड्याही पुलाखालूनच, आणि ह्याच्यासाठी नियोजन होतं की पदचारी पूल तिथे बांधण्यात यावा। पण गेले अनेक वर्ष आपण हे असं ऐकतोच आहे आणि गेले अनेक वर्ष आम्ही त्याची वाट पाहतोय, पण काम नाही चालू झालेलं प्रशासनाकडून। तर ह्याच्या संदर्भात आम्ही एक निवेदनपर इशारा आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज प्रशासनाला दिलेला आहे। त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली आहे की लवकरच उपसमितीला ह्या 2 दिवसामध्ये ते विषय मंजूर करून टेंडर प्रोसेस करतायत आणि टेंडर प्रोसेस हे 2 महिन्यात पूर्ण होईल अशी त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली आहे। ही प्रोसेस जर लवकरात लवकर चालू झाली नाही तर महिला आघाडीच्या वतीने एक वेगळं आंदोलन परीघ पुलासंदर्भात पाहायला मिळेल, कारण हा अगदी अतिशय नाजूक असा विषय आहे। जीवितहानी होण्याच्याही तिथं संभावना आहे। तर हे टाळण्यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर त्यामध्ये लक्ष द्यावं आणि हे काम मार्गी लावावं अशी एक आमची मागणी, त्यासाठी आज आम्ही प्रशासनाशी भेटलेलो आहोत। धन्यवाद।